माथाडी कामगारांचा तरुण युवक आता या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहे. आपण पाहतो की नवी मुंबईमधला घणसोली हा परिसर जर पाहिला तर हा माथाडी बहुल संपूर्ण परिसर आहे. मोठ्या प्रमाणात माथाडी कामगार या सगळ्या परिसरामध्ये राहतो आणि याच मतदारसंघामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकीच्या घणसोली मतदारसंघांमधून सौरभ ऋषिकांत शिंदे हा तरुण या निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय. खऱ्या अर्थानं इंग्लंडमध्ये लंडनमध्ये त्याचं शिक्षण झालं. मागच्याच वर्षी त्यांचं लग्न देखील झालंय. आज दोघही पती पत्नी या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सौरभसाठी आता ते प्रचार करतायत आणि आपापले जे मुद्दे आहेत ते मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. सौरभ, काय सांगणार? विषय तर तुला इथे सगळे माहितीच आहेत. प्रामुख्याने इथला सगळ्यात महत्त्वाचा विषय तो म्हणजे पुनर्विकासाचा. पुनर्विकासासाठीच हा तुझ्या मागे जो जनसमुदाय दिसतो हा तू विषय हाती घेतल्यामुळेच मागे आहे. काय काय प्रामुख्याने मुद्दे आहेत जे तू आता यापुढे मांडणार? पुनर्विकासाचा मुद्दा हा सर्वात या ठिकाणी मोठा मुद्दा आहे. कारण की पुनर्विकासाचं जे लहान घराचं जे एक झळ आहे ती सगळ्यात जास्त एका घरात राहणारी आमची जी आई आहे, त्या ठिकाणी आमचे महिला मंडळ आहे, त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं. म्हणून कुठेतरी त्यांनी प्रामुख्याने एक निश्चय केला आहे की आपल्याला पुनर्विकास हा आमच्या या विभागात आणि आमची जी सोसायटी आहे त्याचा पुनर्विकास हे कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी जो क्लस्टरचा कायदा आहे त्याच्या अंतर्गत झाला पाहिजे. माथाडी कामगारांचाच मुलगा आहेस तू. तुला बॅकग्राऊंड जरी राजकारणाचा असला तरी पण माथाडी कामगारांचा मुलगा म्हणून तू ज्या अनुषंगाने ह्या माथाडी कर्मचाऱ्यांसाठी पुढाकार घेतोस आणि करतोय, कामगारांसाठी, इथल्या तरुणांसाठी, इथल्या तरुणींसाठी प्रामुख्याने कोणते मुद्दे हाती घेणार आहेस जेणेकरून त्यांचा विकास होईल? कामगारांसाठी आणि इतरही या विभागातल्या नागरिकांसाठी जे त्यांचं जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे ते कुठेतरी त्या ठिकाणी सुधारलं पाहिजे. म्हणजे जे जीवनमान आहे त्या ठिकाणी त्यामध्ये कुठेतरी सुधारणा झाली पाहिजे, हे आमचा एक प्राथमिक एक ऑब्जेक्टिव्ह आहे. त्याचबरोबर आरोग्य सेवा आज आमच्या या परिसरात पावसाळ्यात तर म्हणजे प्रत्येक जे प्रायव्हेट क्लिनिक्स असतील डॉक्टरांचे त्या ठिकाणी दररोज एक 50 ते 100 त्या ठिकाणी पेशंट्स त्या ठिकाणी उपचार घेण्याकरता त्या ठिकाणी येत असतात. आणि त्यामध्ये कुठेतरी त्यांचं, कारण की आमचा हा माथाडी कामगार वर्ग आणि हा एक सामान्य वर्ग आहे, कारण की ते त्यांच्या हातावरती त्या ठिकाणी पोट असल्यामुळे कुठेतरी त्यांना जे ट्रीटमेंट आहे, कारण की आज तरी 300 रुपये एक ट्रीटमेंटची फी झाली आणि त्याच्यावरती मेडिसिनचं वेगळे पैसे, त्यामुळे कुठेतरी त्यांना तो एक भार पडतो. परत त्यामध्ये इकडे कुठेही या ठिकाणी एक महानगरपालिकेचं त्या ठिकाणी चांगलं हॉस्पिटल नसल्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला एक तर वाशीला जावं लागतं. वाशीला गेलं तर त्या ठिकाणी बेड्स अवेलेबल नसतात. म्हणून कुठेतरी एक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी ट्रीटमेंट घ्यावी लागते आणि त्यामुळे कुठेतरी आमचा त्या ठिकाणी जे बजेट आहे ते त्या ठिकाणी अफेक्ट होतं. आणि यामध्ये कुठेतरी आमची एक संकल्पना आहे की जो मुंबईमध्ये आदरणीय आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जे एक बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना त्या ठिकाणी ती संकल्पना राबवली आहे आणि ती प्रत्येक त्या ठिकाणी सोसायटी वाईज त्या ठिकाणी आपल्याला जे क्लिनिक्स आहेत ते त्या ठिकाणी उपलब्ध असतील आणि त्यामध्ये जी पण ट्रीटमेंट आहे ती फ्री असेल आणि जे मेडिसिन्स औषधं त्या ठिकाणी दिली जातील ते देखील त्या ठिकाणी मोफत असतील. आणि त्याचबरोबर आमच्या इकडे सेक्टर 9ला त्या ठिकाणी नवीन DP प्लॅनमध्ये एक हॉस्पिटलसाठी त्या ठिकाणी प्लॉट रिझर्व करण्यात आला आहे. तर आमची मागणी हीच राहील की त्या प्लॉटवरती कोणी डल्ला मारण्याच्या आधी त्या ठिकाणी तो प्लॉट महानगरपालिकेने त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल त्या ठिकाणी उभा राहावं. काय म्हणाल, तुम्ही पण खांद्याला खांदा लावून पतीच्या सोबत प्रचार करताय. लंडनमध्ये शिक्षण झालंय.
1 वर्षापूर्वी लग्न झालं आणि आता डायरेक्ट प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये राजकारणामध्येच उतरला तुम्ही. काय तुम्ही प्लॅनिंग केलेलं आहे घणसोलीच्या एकूण सगळ्या परिसरासाठी या विभागासाठी? खरं तर आम्हाला 1 वर्ष झालंय लग्न करून आणि मला तर राजकारणाचा थोडं पण अनुभव नाही आहे. पण त्यांच्या बरोबर राहून आणि लोकांचा विश्वास बघून मला पण असं कुठेतरी वाटतंय की मी पण त्यांना सपोर्ट करू आणि माझं कॉन्ट्रीब्युशन करू. कारण इकडे घणसोलीमध्ये महिलांचा एकजूटपणा आणि संख्या खूप जास्त आहे. तर माझं कोणत्या प्रकारनं कॉन्ट्रीब्युशन होऊ शकते ते माझं आता पुढचं हे गोल असणार आणि त्यांना असं माझा सपोर्ट मी ठेवून राखू शेवटपर्यंत. आपण पाहिलं की एक नवीन चेहरा या घणसोलीमध्ये उदयास येतोय अशी चर्चा ह्या संपूर्ण नवी मुंबईमध्ये सौरभ शिंदेचं ह्या त्याच्या मागे असलेला महिलांचा सगळा सहभाग आणि सगळा. सौरभ सोबत शिक्षण घेत असताना वाटलं तुम्हाला की कधी सौरभ राजकारणामध्ये कशा पद्धतीने आहे किंवा त्याला राजकारणाची ओढ किती होती आणि कशा पद्धतीने तरी? कधी नाही. कारण सगळ्यांना माहित आहे तो खूप कमी बोलणारा आहे आणि राजकारणच आपलं काम करणारा जास्त आहे आणि बोलायचं त्याचं कमी आहे. आणि मला असं वाटतं असंच पाहिजे, कमी बोलायचं पण आपलं काम दाखवून द्यायचं लोकांना, तेच महत्वाचं आहे. नक्कीच आपण पाहिलं की कमी बोलायचं आणि काम मोठ्या प्रमाणात करायचं हेच यांचा उद्देश या दोघा पती पत्नींचा आहे. लंडन वरून आलेले आहेत, उच्च शिक्षित आहेत, परंतु समाजासाठी काहीतरी करायचं, शहरासाठी काहीतरी करायचं हे उद्दिष्ट समोर ठेवूनच हे दोघंही आता ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले. विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.